सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। एकनाथ शिंदे दरेगावातून ठाण्याच्या दिशेने रवाना होण्यापूर्वी सातारातील जननी मातेच्या चरणी दर्शन, संध्याकाळी महायुतीच्या नेत्यांची बैठकीची शक्यता। देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीची विचारपूस, फडणवीस आणि शिंदेंमध्ये काही वेळ फोनवर चर्चा, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंची तब्येत नाजूक, त्यांना डॉक्टरांची गरज आहे की मांत्रिकाची? संजय राऊतांनी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना डिवचलं। उपमुख्यमंत्रीपदावर अद्याप चर्चा सुरू आहेत। श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का, या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचं उत्तर। गृहमंत्रीपदावर चर्चेतून अंतिम निर्णय समोर येईल। शिवसेनेला हव्या असलेल्या गृह खात्याबाबत एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींच्या विशेष उपस्थितीत 5 डिसेंबरला मुंबईत महायुती सरकारचा शपथविधी। आझाद मैदानावर संध्याकाळी 5 वाजता सोहळा पार पडणार। भाजपकडून जोरदार तयारीला सुरुवात। 5 डिसेंबरला 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। बावनकुळे, मुनगंटीवार, महाजनांसह पंकजा मुंडे, नितेश राणेंच्या नावाची चर्चा। शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरुण आमदारांचाही समावेश। मुख्यमंत्रीपदाची नावाची 4 तारखेला घोषणा केली जाईल। मुख्यमंत्रीपदावरून कोणी वाद घालणार नाही, संजय शिरसाट यांच्याकडून स्पष्ट। महायुती सरकारमध्ये शिंदे गटाच्या वाट्याला 9 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता। नगरविकास, पाणीपुरवठा, कृषी, पीडब्ल्यूडी, उद्योग खातं शिंदे गटाला मिळणार, सूत्रांची माहिती। आदिवासी विकास मंत्रालयासाठी राष्ट्रवादीच्या 2 आमदारांची लॉबिंग। झिरवळांच्या पाठोपाठ धर्माराव आत्रामही दिल्लीत पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भेटणार। मुख्यमंत्री कोण हे आमचं ठरलंय, वरिष्ठांचा शिक्का बसेपर्यंत मुख्यमंत्रीपदाचं नाव माहीत असलं तरी जाहीर होणार नाही, रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंनी सत्तेत राहावं, उपमुख्यमंत्री व्हावं हा आमचा आग्रह। पक्षाचं काम शिंदेंनी आमच्यासारख्या शिलेदारांना द्यावं, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी गायब होणं कितपत योग्य? प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला कोणती शेती असते? शिंदेंच्या दरेगावच्या दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंची टीका। सत्ता स्थापन होत असताना गावी यायचं नाही का? गावी आलं की मला आनंद मिळतो। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर एकनाथ शिंदेंची खोचक प्रतिक्रिया। माझ्याच पक्षातील नेत्यांनी माझं काम केलं नाही, संजय गायकवाडांचे प्रतापराव जाधव, संजय तुटेंवर आरोप। प्रत्येक दाम्पत्याला किमान 3 मुलं हवी। लोकसंख्या वाढीचा दर 2.1% कमी झाला की समाज नष्ट होतो। आपल्या संस्कृतीची जगाला आवश्यकता, मोहन भागवतांचं विधान। शरद पवार गटाच्या आमदारांची दुपारी 3 वाजता मुंबईत बैठक। गटनेता, विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्य प्रतोद निवडणीची शक्यता। युगेंद्र पवारांसह पुण्यातील 11 उमेदवारांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज। बारामतीत युगेंद्र पवारांचा अजित पवारांकडून पराभव। 11 उमेदवारांनी एकत्रितपणे 66 लाख रुपये भरले। धाराशिवमध्ये मनोज जरांगेंचं शक्ती प्रदर्शन। मराठा बांधवांकडून जंगी स्वागत। जरांगे तुळजाभवानी मातेची महाआरती करणार। बॅलेट पेपरवरील चाचणीसाठी कर्मचारी मिळण्याच्या मागणीचा अर्ज तहसीलदारांनी फेटाळला। 3 डिसेंबरला चाचणी मतदान घेण्याचा सोलापूरमधील मार्करवाडी गावकऱ्यांचा ठराव। खारघरमध्ये डॉक्टरांसह कुटुंबाला 10 ते 15 सीआयएसएफ जवानांनी मारहाण केल्याचा आरोप। गाडीला डॅश लागल्याच्या कारणावरून वाद। खारघर पोलिसांकडून तपास सुरू। दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप स्वतंत्र लढणार, कुणासोबतही युती आघाडी होणार नाही, केजरीवाल यांच्याकडून स्पष्ट। दिल्ली विधानसभा लढत तिरंगी होण्याची शक्यता। व्यावसायिक सिलेंडरची किंमत 16 रुपयांनी वाढली तर घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही। प्रदर्शित होण्याआधीच पुष्पा 2चा धुरळा। दिल्लीतील 2,400 तर मुंबईतील अनेक थिएटरमध्ये 2100-1800 रुपये तिकीट दर आहे। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।